सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा सायंटिफिक वे ऑफ सक्सेस 11-12 सायन्स नीट जेई एमएसटी सीईटी सीबीएसई एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण संपर्क 95-1856-8168 सातारच्या काळ्या बाजारात व्यावसायिक गॅस 2900 रुपयाला चोरी छुपे विक्री छोट्या हॉटेल चालकांचे व्यवसाय ठप्प इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईवर परिणाम झाला असून प्रशासनाकडून घरगुती एलपीजी सिलेंडरला प्राधान्य देण्यात आले तर व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. अचानक व्यावसायिक गॅस बंद केल्याने छोटी हॉटेल्स व खाद्य व्यावसायिकांना फटका बसला आहे. दरम्यान काही ठिकाणी गॅसचा काळा बाजार सुरू असून व्यावसायिक सिलेंडर 2900 रुपयांना दिल्याचे बोलले जात आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या आता चुलीवरच भिजत गॅस तुटवड्यामुळे लाकडाच्या भट्टीचा वापर युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. नाईलाजास्तव हॉटेल व्यावसायिकांनी चुली पेटवल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसू लागले आहे. काही ठिकाणी लाकडाच्या भट्ट्यांचा वापर सुरू झाला आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे व्यावसायिकांनी पसंत केले आहे. आला उन्हाळा आरोग्य सांभाळा उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढल्यास शरीरातील महत्वाच्या अवयवावर परिणाम होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होतो. या अवस्थेला उष्माघात हिट स्ट्रोक असे म्हणतात. वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रेमाची फूस आणि मोबाईलचा सूस वर्षभरात जिल्ह्यातून तब्बल 43 तरुणी पळाल्या. अल्पवयीन तरुणी घरातून पळून जाण्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. प्रेम प्रसंग सोशल मीडियाचे वाढते आकर्षण तसेच कुटुंबातील वादविवाद याची प्रमुख कारणे असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. जिल्ह्यात वर्षभरात 43 तरुणी पळून गेल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. पारंगे चौकातील एसबीआय बँकेतून दुचाकी चोरीला साताऱ्यातील पारंगे चौकातील एसबीआय बँकेच्या पार्किंग मधून दिलीप मानसिंगराव साबळे वय 60 राहणार सदर बाजार सातारा यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना दिनांक 7 मार्च रोजी दुपारी 2:30च्या सुमारास घडली. वाडेफाटा येथे हॉटेल कामगाराने काउंटरमुख केली 1.5 लाखांची चोरी. वाडेफाटा येथील हॉटेल रिव्हर्स अँड ओशियन मधून हाऊसकीपिंग कामगाराने गल्ल्यातील रकमेची चोरी केली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरोज कबुले राहणार कोणावळ गल्ली बेळगाव कर्नाटक असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. रेंडीमोरा तालुका जावळी शाळेच्या इमारतीचे पत्र्यांचे छत उडून मोठे नुकसान वर्गखोल्यांची अवस्था धोकादायक दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी. चक्रीवादळाचा फटका रेंडीमोरा तालुका जावळीतील जिल्हा परिषद शाळेला बसला आहे. इमारतीच्या पत्र्यांचे छत उडून नुकसान झाले आहे. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र वर्गखोल्यांचा मोठा भाग उघड्यावर आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय झाली आहे. शाळेच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी ग्रामस्थ पालक व शिक्षकांनी केली आहे. या शाळेची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून भिंतींनाही तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 50 रुपये चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला मारहाण. मान तालुक्यातील पळशी येथे 13 वर्षीय मुलाला 50 रुपये चोरल्याच्या संशयावरून लाकडी काठीने पाठीवर पायावर व उठेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याला उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा एक हात आणि नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. या अमानुष मारहाण प्रकरणी मसोड पोलीस स्टेशन मध्ये रोहित सुभाष लोखंडे याच्या विरुद्ध 9 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही त्याला अटक करण्यात मसोड पोलिसांना यश आलेले नाही. गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांवर कायद्याचा धाक बसवण्याची पुसेगाव ग्रामस्थांची मागणी. खटाव तालुक्यातील शैक्षणिक केंद्र म्हणून पुसेगावची ओळख आहे. सध्या परीक्षांचे वारे वाहत आहे. असे असताना गावात बाहेरील वाहनांमधून येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी उच्छाद मांडला आहे. 2 दिवसापूर्वी येथील विद्यार्थ्यांच्या 2 गटात झालेल्या टोळी युद्धामुळे डोकी फुटली. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर गावात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली गावातील प्रमुख मान्यवरांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नको काँग्रेसचे कोरेगावच्या प्रांतांना निवेदन सादर. स्मार्ट वीज मीटर बसवण्याची सक्ती करू नये व अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांताधिकारी प्रमोद कोळे यांच्याकडून एका निवेदनावर करण्यात आले. मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स लुक गुड फील गुड. शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.